साईबाबा संस्थांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी राहता येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना निवेदन दिलं। या निवेदनात म्हटलं आहे की कामावरून कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावं, रिक्त जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घ्यावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात यावं, या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। याचबरोबर मागण्या मान्य न झाल्यास 25 तारखेला काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी महेंद्र कोते, दीपक तुरकणे, गोटीराम दाढे, सुनील कोते, शरद मते, विशाल गाडे, सागर जगताप आदी उपस्थित होते। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, गोटीराम दाढे आणि शरद मते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ठिकाणी शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये जे कर्मचारी आहे ते 2602 कर्मचाऱ्यांना समान वेतन समान कायदा लागू करा ह्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण शिर्डीमध्ये केलं। त्यामध्ये मीच देखील सहभागी झालो होतो। त्यानंतर तातडीने आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो। त्या आझाद मैदानावर उपोषण झालं। एक दिवस त्याचा रात्रीचा मुक्काम झाला। मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह निर्णय करू असे सांगितल्यानंतर ते उपोषण संपलं आणि महिन्याभरामध्ये आपण मुख्यमंत्र्यांनी ती फाईल समान वेतन समान कायदा लागू करे अशी भूमिका ठेवली। अद्याप त्याला 1 वर्ष झालं तरी त्याला पूर्ण मान्यता मिळाली नाही। त्या संदर्भात सर्व कंत्राटी कामगारांचे सर्व प्रतिनिधी मला काल आणि आज भेटले। मी ह्या संदर्भात चेअरमॅनशी संपर्क साधला आणि व्हाईस चेअरमॅनशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं आम्ही पॉझिटिव्ह ह्या संदर्भात विचार करू। माझी एकच अपेक्षा आहे, कर्मचारी उपाशी आणि ह्या ठिकाणी जे विश्वस्त मंडळ आहे ते अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स वगैरे बाहेर वगैरे देण्याच्या गोष्टी करतात, पण आपलेच उपोषण करणारे कामगारच जर उपाशी राहिले ते दुर्भाग्य आहे। म्हणून माझी साहेचरणी एकच विनंती आहे, ह्यांना जे विश्वस्त आहेत त्यांना सद्बुद्धी देव आणि कामगारांचा प्रश्न निकाली काढो। कामगाराचं जिनेन अडचण आहे। 6000मध्ये कोणताही कामगार या शिर्डीसारख्या विभागामध्ये राहू शकत नाही। 3-3 हजार भाडं आणि 3000 2 मुलं कसे पोहोचवणार? ह्या संदर्भात मी मुख्यमंत्र्याकडे, चेअरमॅन साहेबांकडे, व्हाईस चेअरमॅनकडे, विश्वस्ताकडे ही बोलणं जाऊन तरी त्यांच्यावर निर्णय होत नाही। म्हणून शिर्डी देव जे कर्मचारी आहेत त्यांनी काल मला परत निवेदन दिलं आणि ह्या संदर्भात आपण चर्चा करा आणि मी ते लीड करत असल्यामुळे माझी देखील खासदार म्हणून भूमिका आहे। या ठिकाणी हे शिर्डीचे कर्मचारी जे आहे साईबाबाचे ह्या आपल्याच परिसरातले मुलं आहेत आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून माझी भूमिका आहे। त्या ठिकाणी 25 आणि 26ला काम बंद आंदोलन करणार आहे। त्याच्या अगोदर साईबाबांनी त्यांना बुद्धी देवो आणि हा प्रश्न सोडू ही अपेक्षा व्यक्त करतो। साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना आमचा लढा चालू 1 वर्षापासून 23/2/2015 पासून समान काम समानता लागू करणे व कंटे कामगारांना 916 कायम करणे आणि हे लढा चालू आहे। आम्ही त्यासाठी आम्ही साईबाबा संस्थाने ते 4 दिवस उपोषण केले। 2 दिवस मुख्यमंत्री कार्यालयापाशी आझाद मैदान येथेही उपोषण केलं खासदार लोखंडेच्या नेतृत्वामध्ये आणि वारंवार व्यवस्थापन मंडळाला पत्रव्यवहार केले। मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना सगळ्यांना पत्रव्यवहार करून नाही आमचं आता कोणत्याही प्रकारचा पगार वाढत नाही आणि कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये पगार भेटतो 26 ड्युट्या केल्यानंतर आणि त्यांच्या आज 80% कर्मचारी असे की त्यांचे घरभाडं आहे, शिर्डीमध्ये घरभाडं 2,500 ते 3,000 रुपये आणि 3,500 रुपये त्यांना 2 मुलं आहे। असा प्रपंच चालत नाही। तर आम्ही बारबार विनंती करून शासनाचं जे आर आहे बरंच ठीक आहे, शासनाचं जे आर तुम्ही मंजूर जर नसेल करी तर तुम्ही पगार वाढ करावा अशी तुमच्या पद्धतीने पगार वाढ करेल ती करा आणि रिक्त जागा जे कमी झालेल्या आहे 2009 पासून तर 31 डिसेंबर 2016पर्यंत 794 जागा रिक्त झालेल्या आहे। त्या रिक्त जागासुद्धा भरावा, स्टॅपिंग पॅटर्न मंजूर आहे अशी मागणी आम्ही कर्मचारीची होती। आणि हे जे 194 लोक आता कमी ड्युटीवाले जे लोक आहे ते कमी केलेले आहे त्यांनाही कामावर घ्यावं अशी आमची मागणी आहे। साईबाबा संस्थांच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व व्यवस्थापन मंडळाने साईबाबा ट्रस्टच्या आम्हाला समान काम समान वेतन हा पहिला मुद्दा तो लागू करावा शासनाच्या जी आरनुसार। त्याच ठिकाणी जे आत्ता जे मुले कमी केले आहे साईबाबा संस्थांमधील कंत्राटी कर्मचारी त्यांना कामावर सामावून घेणे आणि जे रिक्त पदे आहेत, रिक्त झालेल्या जागा आहे त्या सिनियरिटीप्रमाणे कायम करून घ्यावी एवढीच एक विनंती। या सर्व मागण्या मान्य न झाल्यास 25-26ला खासदार लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे।